ते मला असं वाटतं एकतर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं। म्हणजे मनात एक आहेत आणि तोंडात एक वेगळं। आणि आता तुम्ही बघता की कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातं आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। पण याच्या अगोदर खान महापौर होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं, मराठी महापौर होईल असं आशिष शेलारांनी बोलणं टाळलं होतं, त्यानंतर टीका झाल्यानंतर बोलले आणि आता उत्तर भारतीय महापौर करायचंय त्याच्यासाठी तेवढे नगरसेवक निवडून द्या अशा प्रकारचं वक्तव्य केलं। कसं झालेलं आहे की एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक बोलायचं। हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केवळवाणी प्रयत्न हा त्यांचा आहे। पण एक दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ही टीका झाल्यानंतर हे आम्हाला सांगण्याचं काम करतायत। आणि तुम्ही बघितलं असेल की जे स्वतः कुरेशी म्हणून बोलायला मागतात अशीच लोक ज्यावेळी अशा भावना व्यक्त करतात त्यावेळी हे स्पष्ट होतं की ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही हे बोला, आम्ही हे बोलू। आता ह्याचं खंडन पण होईल काही वेळासाठी, पण जे बोलायचं होतं ते बोलून झालं ना। जो मेसेज त्यांना त्या समाजामध्ये द्यायचं होतं ते दिलेले आहेत। पण मला असं वाटतं हे तमाम मुंबईकरची जी जनता आहे ही सुज्ञ, हे सर्व बघतायत आणि निश्चितपणे ह्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। प्रामुख्याने राज्यामध्ये जरी बंडखोरी झाली असली, मुंबईमध्ये बंडखोरी झाली असली तर विशेष लक्ष हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये होतं। वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी तुमची शिवसेना लढते, परंतु 3 ठिकाणी बंडखोरी झाली। जिथे मनसेचा उमेदवार दिलाय त्या ठिकाणी देखील बंडखोरी झाली। ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला? नाही, त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत। आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू। मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू। जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ। मतदार हा देखील हा आमच्याबरोबर राहिलेला आहेत आणि बदलत्या परिस्थिती अनुसार ही युती का महत्त्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्टरीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे। आणि मला असं वाटते की बा ते नाही शमले तर मग नाईलाजानी कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीच्या मान ठेवून ती असेल ती योग्य ती कारवाई आपल्याला करावी लागेल। मराठी माणूस हा महापौर होईल असं बोलणाऱ्या भाजपने जवळपास मीरा भाईंदरमध्ये तब्बल 47 अमराठी लोकांना उमेदवारी दिली आहे, तर मग 12 जे ते उत्तर भारतीय आहेत, 14 राजस्थानी उमेदवार त्यांनी दिले आहेत। ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतंय की मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाही आहे, कल्याण, डोंबिवली, ठाणा हे काय मुंबईपासून लांब नाही आहे। हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे। आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत। का नाही या विषयावरती ते बोलतायत, का नाही ह्यांना ते जाब विचारतायत? म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करतायत। आता त्यांचे मित्रपक्षामध्ये पण आपसात काय काय चाललं हे मी सांगायची गरज नाही आहे। आज त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था अशी झालेली आहे की जसं आपण थ्रो अँड यूज, वापरा आणि फेका अशी परिस्थिती झालेली आहे की एवढे मोठी गर्जना करणार आहेत, इलाका भी हमारा धमाका भी हमारा म्हणणारी लोक आज त्यांच्या दरवाज्यावरती जाऊन